ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आल्यानं राज्यभरातील गणेश मूर्तिकारांचे परळ इथल्या नरे पार्कात महासंमेलन घेण्यात आलं। यावेळी पीओपी मूर्तींवरील बंदी उठवा अशी विनंती मूर्तिकारांनी सरकारला केली आहे। पीओपीच्या बंदीमुळे हजारो मूर्तिकारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, तर शाडू मातीनं गणेश मूर्ती साकारताना मुंबईच्या प्रसिद्ध गणरायांची सुद्धा उंची पर्यायानं कमी होणार आहे आणि या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे। तर आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयातही त्यांनी धाव घेतली। आता आपण बघतोय की आज नरे पार्क मध्ये महासंमेलन हे भरलेलं आहे। सर्व मूर्तिकार देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलन हे आहे, ज्यामध्ये पीओपी पूरक आहे का या मागणीसाठी आणि ज्या पद्धतीनं कोर्टानं या संपूर्ण प्रकरणामध्ये बंदी घातलेली आहे, हे सर्व मुद्दे पुढे आलेले आहेत। काय सांगाल, नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आम्ही मूर्तिकार म्हणून तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात। मोठे गणपती साकार करणं किती कठीण होणार आहे? मुंबई रिजनमध्ये 4 ते 5 महिने अगोदर मूर्तींचं काम चालू होतं, परंतु ही जी आता गर्दी दिसते ती संपूर्ण महाराष्ट्रातनं 24 जिल्ह्यांमधनं आलेले सगळे मूर्तिकार कामगार एकवटून इथे आलेले आहेत। कारण गेले 1.5 महिने झाले त्यांचे काम बंद आहे, काम ठप्प आहे। सरकारला असं वाटतंय की फक्त गणपतीच्या मूर्त्या ह्या महाराष्ट्रापुरत्याच आहेत, तर तसं नाही। महाराष्ट्राच्या बाहेरही, परदेशातही, बाहेरच्या राज्यातही मुंबईतनं सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या जातात आणि येतात, त्यांचा देवाणघेवाण होते, व्यवहार त्याच्यावर चाललेला असतो। वर्षभराचा हा व्यवहार हा त्याच्यावर अवलंबून असतो। तर ह्या संदर्भात आपण एक संमेलन घेऊन हे सरकारपर्यंत आपण आपला आवाज गेला पाहिजे, हे ह्या संमेलनाचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्रातला जो गणेशोत्सव आहे हा पोट भरणारा गणेशोत्सव आहे आणि ह्याच्यामध्ये या 3 महिन्यामध्ये साधारण 60 ते 70 हजार कोटीची उलाढाल होते। तर कुठेतरी आर्थिक एक दृष्ट्या पण सरकारने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। आशिष शेलार जी आहेत, नंतर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी आमच्या भेट झालेली आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही कुठेतरी सरकार मूर्तिकारांची बाजू ऐकून घेण्याच्या तयारीत आहे आणि आज या संमेलनाचं आयोजित आम्ही मुंबईमध्ये केलेलं आहे। व्हिडिओ गणेशसह सुस्मिता वदाने पाटील, न्यूज दक्षिण लोकमत, मुंबई। याबद्दल बोलण्यासाठी जयंत गाडगेजी आपल्यासोबत आहेत। एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे कशा पद्धतीने बघतात? खरं तर पीओपीच्या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांना प्रश्न पडलेला आहे की आपला व्यवसाय आता पुढे चालवायचा कसा? एक शास्त्रज्ञ म्हणून तांत्रिकदृष्ट्या मला असं वाटतं की कुठलाही पदार्थ, प्लास्टर ऑफ पॅरिस असेल, शाडूची माती असेल, अजून कुठल्या तरी कागदाचा लगदा असेल, कुठलाही पदार्थ वापरताना त्यानंतर विसर्जनाच्या वेळेला काय करू याच्याबद्दल सरकारने किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना काहीतरी एक गाईडलाईन दिल्या पाहिजेत। तसं बघायला गेलं तर पीओपी आम्ही ज्या पद्धतीचं काम केलंय ते लक्षात घेता पुन्हा पुन्हा वापरता येतं। आपण विसर्जन करून ते टाकून देतो। दरवर्षी पीओपी नव्याने घेण्यापेक्षा आहे तोच पीओपी 2दा 4दा 5दा वापरणं हे जास्त पर्यावरणपूरक आहे। रियूज हा प्रकार आपल्याकडे पीओपीच्या बाबतीत होत नाही। मुळात ते सागरात किंवा नदीच्या ठिकाणी विसर्जन केलं जातं, त्यामुळेच प्रदूषण होते, अशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टात रंगला होता। हो, या पद्धतीचं आहे, पण त्यातलं विषारी असणं, ज्याच्यामुळे बंदी आली ते विषारी असणं हे रंगांमुळे, आणि त्यातही ते विशिष्ट रंग, स्ट्रॉन्शियम, काही अंशी कॅडमियम असे रंग असं संशोधनातनं आणि दिसलेलं आहे। तर हे जे रंग आहेत ते शाडूच्या मातीलाही आणि पीओपीलाही तेच रंग वापरले जातात, त्यामुळे ते प्रदूषण होणार आहे। ते रंगांनी जर होणार असेल तर फक्त पीओपीवर बंदी घालून काही साध्य होणार नाही। आणि मूर्तिकारांच्या रोजगाराचा प्रश्न आहे की रोज 40 मूर्ती त्यांना सहजी करता येतात पीओपीच्या, पण तेच जर त्यांनी शाडूच्या मातीच्या करायच्या ठरवल्या तर 2च करता येतात। शिवाय तो स्किल्ड लेबर असायला लागतो। हे म्हणजे मदत करणारा, ज्याला सेमी स्किल्ड म्हणतो, त्यांना 40-50 करता येतात। त्यामुळे ग्राहकांना सुद्धा स्वस्तात मूर्ती उपलब्ध होतात। स्ट्रेंथ हा एक इश्यू आहे की पीओपीची नेताना आणताना ट्रान्सपोर्टेशनमध्ये धक्का लागून मूर्ती भांगण्याचे चान्सेस कमी असतात। शाडूच्या मातीत ती रिस्क असते। कुठल्याच पाण्यामध्ये याचं विसर्जन करून सोडून देऊ नये। म्हणजे समुद्रात टाकलं, नदीत टाकलं की पुढे त्याचं काय होतं, त्यातनं ते प्रदूषण होतं। म्हणजे आम्ही जी प्रक्रिया सांगितली की पुण्याकडे आजकाल लोकांनी मान्य केलंय की कृत्रिम हौदामध्ये याचं विसर्जन होईल, त्यानंतर ते मूर्ती संबंध उचलले जातील आणि मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर प्रोसेस होईल। त्यामुळे मग नदीत पाणी जाणार नाही, नाल्यात पाणी जाणार नाही, ओढ्यात जाणार नाही। मग
हे जे आहे या गणपतीचं पुढे काय करायचं तर त्याचं रिक्लेम करून पुन्हा पुन्हा त्याच्या मूर्ती करता येतील. व्हिज्युअलिस्ट गणेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सरकार हे सकारात्मक आहे. सरकारनं तशा पद्धतीचं स्वयंस्फूर्त अशा पद्धतीचं मत हे वेगवेगळ्या स्तरावरती कळवलेलं देखील आहे. आता विषय असा आहे की काही मंडळींनी ह्या संदर्भातलं काहूर माजवलेलं आहे की हा असणारा पीओपीचा जो वापर आहे त्यातनं जी मूर्ती आपण घडवतो त्या मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. आता एक 5 लोकांची तज्ज्ञ समिती सुद्धा ह्या संदर्भात आपल्या सरकारनं गठीत केलेली आहे. आणखी लवकरात लवकर त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या असणाऱ्या सर्व मूर्तिकारांना अनुरूप अशा पद्धतीचा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. आम्ही या बैठकीमध्ये जे काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि LNGD कडे पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय. लवकरच त्याबद्दल स्पष्टता होईल.